तर व्हेरी गुड आफ्टरनून सगळ्यांना. आज आहे माझा चौथा दिवस ऑफिसला जाताना ब्लॉग करण्याचा. आणि आज बघूया आता आपण रोडने काय काय होतंय. मागच्या 3 दिवसात भरपूर प्रोग्रेस मी केली असं मला वाटतंय. आता जर तुम्ही माझे मागचे 3-4 व्हिडिओज किंवा 7-8 व्हिडिओज माझे बघितले असतील तुम्ही, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की इम्प्रूव्हमेंट आहे का आधीपेक्षा, आणि जर नाही आहे तर आत्ता काय करायची गरज आहे. कारण मला माझा कॉन्टेंट थोडा अजून वाढवायचा थोड्या दिवसांनी, आणि तो फक्त डेली ब्लॉग एवढाच नाही ठेवणार आहे मी. सो इट्स गोइंग टू हेल्प मी अँड यू कॅन हेल्प मी ग्रो. सो टेल मी. आणि हा काय बघतोय असं आरशात नाही बाबा, क्या देख रहा है? हाँ पम 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 पम. हाँ और ये आया बड़ा ट्रक. हाँ थांब म्हणते. ओके ब्रो, ओके, अंडरस्टूड अंडरस्टूड. अरे हां, गाडी खाली करून चाललेत सर आपले. त्यानं हिरा मिले कर कदर तू थोडी. समझा हीरा? हीरा कोण आहे समझा? हीरा है मैं हीरा आहे. डंग 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 डंग. तर आज गर्दी नसणार आहे. सो माझं जे डेलीचं स्ट्रगल आहे त्याला कमी. आणि गर्दी का नाही आहे हे मी सांगतो. मी मागचे 2.5 वर्ष नाईट शिफ्ट केलेली आहे. त्यामध्ये मी भरपूर वेगवेगळ्या टायमिंग्समध्ये काम केलेलं आहे. नाईट शिफ्टलाच स्टार्टिंग फ्रॉम 5:30, पण ते कंटिन्यू होत्या. मी 2 ठिकाणी केलेलं आहे. सो आय हॅव डिफरंट एक्सपिरियन्सेस. आणि ही 3री कंपनी मी जॉईन केली होती कारण मी वैतागलो होतो नाईट शिफ्टनी. पण नाईट शिफ्ट माझा काही पिछा सोडत नाही आहे. नाईट शिफ्टला झालं माझ्यावर प्रेम. आणि आता मी इथं खुश होतो की भाई मला इथं डे शिफ्ट भेटलेली आहे, म्हणून मी फुल जोशमध्ये जायचो. वैताग यायचा मला गर्दीचा. त्या व्यतिरिक्त काही त्रास नव्हता मला माझ्या आयुष्यात. पण आता माझ्या या नवीन कंपनीने ठरवलं आहे की ह्याची ठोकायचीच आहे आपल्याला. तर त्यांनी मला परत नाईट शिफ्ट दिलेली आहे. अँड आय एम लकी टू हॅव अ शिफ्ट दॅट स्टार्ट्स बाय 5:30. कारण ती मला आवडती शिफ्ट आहे. त्यात माझी झोप होती, खाणं पिणं सगळं एकदम ओके होतं. सो आय एम नॉट दॅट मॅड. पण तरी थोडंसं दुःख आहे, थोडासा राग आहे. पण चलो कोई वांदा नाही. आणि हा आला डंपर. हा डंपरची स्टोरी माहिती आहे ना? थांबा, कालचा एक व्हिडिओ होता माझा जो टाकलेला आहे मी ऑलरेडी. यू गाईज माईट हॅव सीन इट. सो ही डेंजर असतात डंपरवाली. यांच्यापासून थोडंसं 10-12 हात लांब ठेवून चालायचं, म्हणजे कसं जीव वाचतो आपला. हो काका चाललेत मस्त मटेरियल घेऊन. काय काका पुढं? चलो सिग्नल आहे 6 सेकंड्स 5 सेकंड्स. हां चलो, म्हणजे आम्ही येडे काही नाही. दादा 7 मित्रांची ओनली लवर आहे. अच्छा गाडीच नंबर टाकला का भाऊनी? हां मग काय भाई, गाडी प्रेम आहे. गाडी प्रेम आहे भाई. गाडीशिवाय दुसरं कोणावर प्रेम नाही करत माणूस. सगळ्यात जास्त प्रेम माणसाचं गाडीवर असतंय. तो माझं पण आहे माझ्या गाड्यांवरती. आणि मागचं तर टेम्पो घेऊन फिरतोय. त्याचं प्रेम जरा जास्तच मोठं आहे. टेम्पो आहे ना तो. चंगासी. हां जाऊ का इकडं? चलो ना, डंपर रे मागं, जरा विचार करून जायला लागतं ना. कैसा आहे रो रूम? ब्लॅक वॅरना दिसते मित्रांनो. काय दिसते? काटा. त्यात झेड ब्लॅक गाडी आहे ती पूर्ण एक नंबर. मी पण असं सायकलवर जायचो, पण असं नव्हतं हायवेनी, मेन रोडनी. गल्ली बोळातून जायचो मी शाळेत सायकलने. चलो उधर चलते आपण. फॉर्ड फिएस्टा ही क्लासिक नाही. अरे हिचा आवाज लय भारी आहे भाई इंजिनचा आतमध्ये. माझा मित्र आहे, त्याच्या भावाची गाडी होती, मी चालवली होती ती. एवढा भारी आवाज होता इंजिनचा आतमध्ये, काय सांगू. केबिनमध्ये लय भारी आवाज होता, एक नंबर. आणि त्या गाडीला टर्बो फेलरचा इश्यू आहे. म्हणजे मी भरपूर गाड्या बघितल्यात. फॉर्ड फिएस्टाचा टर्बो, डिझेल गाडी असेल तर टर्बो फेलर होतात सारखे. काही नाही. चला या ठिकाणी आज कोण उलटं जाताना दिसत नाही मला. पण हां, या 4 व्हीलरवाला 2 व्हीलरवाला दिसला नाही. सो आय स्पॉटेड समथिंग टुडे. आणि रमल स्ट्रिप, द मोस्ट इरिटेटिंग थिंग एवर. ओला का गोला. अँड द रॉंग साइड स्ट्रीक मे कंटिन्यू हिअर. कारण आज पण आपल्याला रॉंग साईडने येणारे लोक दिसणार आहेत मित्रांनो. कारण पण मस्त गाडी आहे, मोकार पॉवर आहे त्या गाडीला. ब्रेक कमी आहेत. पण मी स्पिनीला गेलो होतो मित्रांनो. एक वॅरना होती 2018ची फ्लुइडिक वॅरनाच्या नंतरचा मॉडेल आणि ह्या गाडीच्या अगोदरचा मॉडेल. ठीक आहे. तर आता मी ती टेस्ट राईड घे मित्राला गाडी. हो ॲज आय सेड स्ट्रीक कंटिन्यूज. रॉंग साईडने जाणारा पहिला शूटर दिसला आहे मला.
हां काय हां वेर्ना. तर मग तिथं गेलो, ते गाडीची टेस्ट राईड घ्यायची होती, मित्राला गाडी घ्यायची होती म्हणून गेलो, टेस्ट राईड घेतली. आणि आपलं सवय भाई, आपण पूर्ण थ्रॉटल देऊन, आता तुम्हाला आवाज येईल, आपण पूर्ण थ्रॉटल देऊन गाडी टेस्ट करतो. आणि ती गाडी पडली. माझ्या चेहऱ्यावर एक माझ्या चेहऱ्यावर एक वाईट स्माईल आली 10/10ची. पण प्रॉब्लेम असा झाला की त्या गाडीचे ब्रेक लागले नाहीत. आणि लकीली समोर स्पीड ब्रेकर होता, स्पीड ब्रेकरवरनं गाडी उडली. आणि त्या वेर्नामध्ये मी, माझा तो फ्रेंड ज्याला गाडी घ्यायची आहे, स्पिनीचे एक एक्झिक्युटिव्ह आणि अजून 2 जण होते आमचे मित्रच. ठीक आहे, माझ्या प्रिव्हियस कंपनीतले जे मित्र होते, आम्ही असे 5 जण होतो गाडीमध्ये. तर आता ती गाडी उडली आणि लक चांगलं होतं की स्पीड ब्रेकरमुळे गाडीचा स्पीड कमी झाला. नाहीतर समोरनं जर कोण आला असता भाई, त्याचं काम करून टाकलं असतं मी. त्या एक्झिक्युटिव्हला दिली चावी तशीच, त्याला म्हणलं तो इथनं जा, आम्ही आलो पाय. सगळ्याच वेरणा नाही, त्या गाडीला काहीतरी इश्यू असेल म्हणून तसं झालं. आता मी जाणार आमच्या डाना पाटलाकडं, कारण डुकचा जो इंडिकेटरचा स्विच आहे तो राईटला मी ज्यावेळेस पण हे करतो ना, तर ते करंट घेत नाही आणि कधी कधी तो करंट डिस्कनेक्ट होतो आणि इंडिकेटर बंद होतं ऑटोमॅटिक. गरम व्हायला लागले मला. बापरे, एवढी का गर्मी आहे इथं. थोड़ा सा ठंडा होना पड़ेगा मेरे को, हेलमेट के अंदर हवा आना देना पड़ेगा. अरे एक मिनट, वेंट हात ना राहील नाही, वेंट तो ओपन आहे. मग का गरम होते मला. चल प्रकाश, WD-40 दे ना, रश स्प्रे. दाना कुठे. चला आपण आता रेकॉर्डिंग बंद करू आपल्या. चलो, लोकांना जीवाची पर्वाच नाही आणि ज्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नाही तो दुसऱ्याच्या जीवाची काय पर्वा करेल. येऊ काय पुढं. नको, रिक्षा आहे, रिक्षावाला. अरे बापरे, कळलं वाटतं त्याला की हा बोलतोय पुढं घ्यायचं. अरे हे काय, अरे बाई त्यांनी टोपीवर हेल्मेट घातलंय त्यांनी. अरे डेंजर लोक आहेत रे. ओहो, सेक्सी हॉर्नेट टायर. हां, मला ही गाडी पटत नाही बिलकुल. हाय, एक तर ती 180 cc, पावर नाही काय नाही. हां, पण हॉर्नेटची एक खासियत आहे, तिचं हँडलिंग आणि ब्रेकिंग लय भारी आहे. पावर नाही त्या गाडीला भाई. आणि 180 cc ची गाडी कोण घेते सध्या. लोक जात आहेत 160, 150 और डायरेक्ट 200, नो इन बिटवीन. हां, कसा आहे अल्ट्राजवाला. बोललो होतं ना, स्पॉट करणार आपण काय ना काय. अरे लेडी आहे का ती, म्हणूनच भाई तिला कळलंच नसेल ना. आरसा बघायचं पद्धत नसती बायकांकडं. कोई नाही. चहाचा काय घेऊन चाललाय. चहाच्या घेऊन चाललेत पंखा. ओहो, बरोबर आहे का, चाचांचं बरोबर आहे भाई. गरम एवढं होते, पंखा पाहिजेच घरात. चाचा, आय सपोर्ट यू. आणि मेन म्हणजे आत्ता कूलर बिलर घेतलं ना, ते स्वस्त पण पडतं नाही का. स्मार्ट आहे चाचा, स्मार्ट आहे. की माझा मूड नाही आहे काय बोलायचा, काय कळा ना मला. अरे ही तीच फॉर्च्युनर यार, ती परवा पण दिसली, लय भारी दिसते. तिचे मॅकविल लय भारी आहेत. काय होतंय मला. आय नो हाऊ टू चिअर माय सेल्फ अप. पण जाऊया आता मेन रोडला आणि तिथं जाऊन मी तुम्हाला दाखवतो की मी किती खुश होतो. कारण आता मला समजलेलं आहे की मला असं का फील होतं आहे की आय एम नॉट दॅट हॅपी. आता इथं तुम्हाला दिसत असेल ही एक्स्टर आहे आणि तिच्यात 3 लेकरं आहेत बारकी आणि ती थांबले सनरूफमध्ये. तर आता सनरूफचा यूज काय आहे तुम्हाला माहिती आहे का. लोकांना माहीत नाही भाई, सनरूफचा यूज लोकांना माहीत नाही आहे. आता पहिले ज्या गाड्या होत्या ना, आता कसं आपले तर प्रीमियम कार्स म्हटलं की मर्सिडीज, BMW, आवडी, वॉल्वो या सगळ्या प्रीमियम गाड्या, ठीक आहे. आणि सनरूफ आत्ता कॉमन झालेलं आहे, अगोदर एवढं कॉमन नव्हतं सनरूफ. आणि AC पण तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सांगतो, AC पण रिसेंटली प्रत्येक गाड्यांमध्ये ॲज अ फीचर होतं आहे, एक इसेन्शियल फीचर म्हणून ॲड होतं आहे. पण अगोदर ना AC पण एकदम रेअर होता. आणि ACचं इन्व्हेन्शन होण्या अगोदरपासून सनरूफ आहेत गाड्यांना. कारण गाडीमध्ये हवा खेळती असली पाहिजे, गाडी जास्त गरम नको व्हायला, आज जे बसले त्यांना जास्त गरम नको व्हायला, या कारणास्तव सनरूफ बनवले होते. एअरी फील येण्यासाठी, थोडीफार सनलाईट आत यावं हा कन्सेप्ट नंतर होता. मेन कन्सेप्ट होता की बाबा आतमध्ये गाडीत हवा असावी आणि थंड असावी गाडी. पण आता जसं की इथं बघितलं लहान मुलं आहेत, लहान मुलांना सनरूफमध्ये नाही उभं केलं पाहिजे. कारण काय होतं, एमर्जन्सीमध्ये जर कोण अचानक समोर आलं, कुत्रा आला आडवं, तुम्ही ब्रेक दाबला आणि ते आपटलं पोरगं किंवा जे आत बाळ आहे किंवा एखादा मोठा माणूस आहे, आपटला नाला सनरूफमधनं बाहेर पडला गाडी समोर, मग काय करणार तुम्ही. लेट्स आनंदी आनंदकडे, इकडे तिकडे चौहीकडे आनंदी आनंदकडे. एक प्लेन पॅच भेटला ना मला,
आणि तिथं जर मी थोडंफार आपलं स्पीडिंग केलं म्हणजे थोडं स्पीडने चालवलं ना तर मी लय आनंदी होतो. मला लय भारी वाटतं नाही का, असं आतनं माझं नाही का लहान बाळ कसं खुश होतं त्याचे खेळणे बघितल्यावर, तसं होतं बाई मला. गाडी थोडंसं हलका असं मला एक पॅच भेटलं तिथं मी थोडी स्पीडने चालवली तर. नाहीतर इतर वेळेस मी एकदम चिल चालवतो, जास्त लोड घेत नाही आपण, कारण माहिती किती केलं तर ती मशीन आहे आणि गोष्टी सांगून होत नसतात. सो तुम्ही पण या गोष्टीचं भान ठेवायचं थोडंसं आणि गाडी नीट चालवायची, बावळ्यावानी करायचं नाही. बावळ्यांनो थांब काका 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 निघत्या मालिक काका का ऐकत नाही बाई. हॅपी हॅपी हॅपी. मी ना आता एक रील बघितली होती, ठीक आहे. तर एक 310वाला थांबला होता आणि त्या साईडने स्प्लेंडरवाला आला आणि 4-5 लोक थांबली होती सिग्नल लागलाय म्हणून, ठीक आहे. समोर ब्रिज होता आणि ब्रिजच्या खाली एक सर्कल होता. हा स्प्लेंडरवाला स्मार्ट होता, स्प्लेंडरवाला डबल सीट होता त्यात. तो सिग्नल तोडून पुढे गेला आणि तिथून आली जोरात ॲम्ब्युलन्स दिला धक्का. तर गाडी आली ॲम्ब्युलन्स खाली आणि दोघं घसरत गेले असेल एक 50-60 मीटरवर. तर अशा गोष्टी होतात, त्यामुळं नियम पाळणं लय महत्त्वाचं आहे. तुम्ही काय ह्याचे फेवरेट नाही, तो कोण येतो नाही का, तो यमराजचे फेवरेट नाही तुम्ही की तुम्हाला सूट आहे. आहा फिमेल ड्रायव्हर कशी आहे भैया का हातानी रॉंग साईडनी, ते पण हात हलवत चालली आहे. बापरे कमल स्ट्रिप्स. आला 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 रिक्षावाला. आज गर्दी नाहीये, आज पण आनंदाचा दिवस आहे आणि लकीली मला ही शिफ्ट भेटलेली. आणि हा पंप पाडला चायला, बंद होता भरपूर दिवस झालं. जाऊ दे, पाडला काय तर आपने को क्या आहे. हां मी काय बोलतोय की आता ही शिफ्ट आहे ना 5:30ची, ठीक आहे. 5:30ला माझं लॉग इन असणार आहे, मी ऑफिसमध्ये हवा आहे 5:30ला, ठीक आहे. तर हा जो टायमिंग आहे हा मला एकदम बेस्ट टायमिंग वाटतो. त्याचं कारण असं आहे की यावेळेस गर्दी नसती, पण गरमी आहे ना भाई. गर्दी नसेल ना तर मला लय भारी वाटतं, नाही तर गर्दीचा लय वैताग रे, लय रागा करतो मी गर्दीचा, नको वाटतं मला. आसपास पण नाही का असे जर जास्त लोक असतील ना अनकम्फर्टेबल होतं. तुला नाक खाजवतोय भाई. चल महाराज. अरे ये तो कल का पंचे जो मेरे को आडव्या था. अरे लर्नर वाला आहे का, मग रॉंग साईडनी कशाला जात होता लर्नर. अरे नरसाळ्या बुंग बुंग बुंग. अरे फुक्या मॅन कैसा फुकता है फुको फुको. बुंग 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 बुंग. चलो दिल गार्डन हो गया रे बावरा बगियन में खो गया. बापरे 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 अनक्रूट. हां चला, यावरनं तुम्हाला काय कळलं मित्रांनो, ब्लाइंडली कुठल्या पण गाडीला फॉलो नसते करायचं. समोर खड्डा असेल तर घुसतंय. आता मी स्लो होतो म्हणून ठीक आहे, नाहीतर होतं माझा कार्यक्रम. चलो अभी मैं एक काम करेगा एक, ठीक है. मैं वो भी करते टाइम बताएगा, मैं करते टाइम बताऊंगा. ये भी व्हाट अ लकी डे. चलो आता मी करतो ती गोष्ट, ठीक आहे. एक गियर नीचे, अक्का दुनिया पीछे. ऐसा आहे रॉकेट. फक्त एक डाऊन करायचं आपल्याला आणि मग आपण एरोप्लेन. KTM एअरलाइन्स गाईज, KTM एअरलाइन्स. हो अरे ती स्विफ्ट बघा, आय हॅव नो आयडिया इफ यू कॅन सी इट. मस्त दिसते, मस्त 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 मस्त. चलो आपण आता पोहोचलेलो आहे मित्रांनो आपल्या कर्मभूमीवरती.